11 नोव्हेंबरच्या दिवशी कोल्हापुरातल्या लोकांनी पाहिला बिबट्याचा फिल्मी स्टाईल थरार। सकाळी 11 वाजताची वेळ। विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्या दिसल्याची अफवा उडाली, पण अर्ध्या तासानंतरच वुडलँड हॉटेलच्या एरियात बिबट्यानं माळी आणि वेटरवर हल्ला केल्याच्या बातमीनं स्पष्ट झालं की बिबट्या आल्याची अफवा नाहीये। तातडीने वन विभाग आणि पोलीस दलातील अधिकारी तातडीने परिसरात पोहोचले। शोधकार्य सुरू असताना बिबट्याने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावर हल्ला केला। हातातल्या काठीने त्यांनी प्रतिकार केला आणि पाटील थोडक्यात बचावले। पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंतर हा बिबट्या महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या चेंबरमध्ये लपून बसला। अधिकाऱ्यांनी ताबडतोब सर्व परिसर, शेड आणि जाळी टाकून सील केला। योग्य वेळ साधून अधिकाऱ्यांनी चेंबरच्या एका साइडच्या तोंडावर प्लायवूड आणि दुसऱ्या तोंडावर जाळी टाकली। थोड्या वेळानंतर लपून बसलेला बिबट्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात जाळ्यात अडकला। जाळ्यात अडकला असला तरी 15-20 अधिकाऱ्यांकडूनही हा बिबट्या आवरत नव्हता। शेवटी वन अधिकारी आणि पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली आणि रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। याआधी कोल्हापुरात 2019 मध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरला होता। 6 वर्षांनंतर कोल्हापुरात अशा प्रकारे बिबट्या दिसला। या दिवशी इथल्या रहिवाशांनी बिबट्याला फक्त पाहिलंच नाही तर 2 तासाहून जास्त वेळ अनुभवला बिबट्याचा थरार।